आज आम्ही अशा ठिकाणी चाललेलो आहे जिथे 108 शिवलिंगांचं दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी होतं. तर इथं जाण्यासाठी याचे नाव आहे कसबा बीडमधील महादेव मंदिर. महादेव मंदिराला जाण्यासाठी पहिला आपल्याला वाशीनाका, पाडळी, कोगे मग कसबा बीड लागतं. हे मंदिर अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि मंदिराचा एंट्रन्स बघू शकता. मंदिराच्या एंट्रन्सला अशी काही शिळा आहेत. हे बघू शकता, यावर कोरलेले आहेत. अगदी बघण्यासारखं आहे हे मंदिर. पूर्ण अशा ज्या शिला आहेत त्या इथं ठेवलेल्या आहेत. फार प्राचीन काळापासूनच्या शिला आहेत या शिलांना खूप डिमांड पण आहे. इथल्या शिला ह्या परदेशात पण यांना मागणी आहे, परंतु इथल्या मंदिर देवस्थान समितीने हे दिलेलं नाही आहे. आणि हे बघू शकता, मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि एकूण टोटली मंदिर हे दगडाचं बांधकाम आहे मंदिराचं. आणि या गावामध्ये सोन्याचा पाऊस पडतो असं म्हटलं जातं. सोन्याचा पाऊस पडतो म्हणजे काय होतं, तर सोन्याची नाणी पडतात आणि त्यावर देवाचं साईन असतं. एकतर बेलपत्र वगैरे असे काहीतरी साईन असतात. हे आम्हाला माहिती सगळी इथले जे पुजारी आहेत त्यांनी दिली. आणि हे बघू शकता, हे शिवलिंग आहे. हे स्वयंभू शिवलिंग आहे. इथे महादेव खरोखरच महादेव आहेत याची प्रचिती इथल्या गावातल्या लोकांना आलेली आहे. आणि दरवर्षी इथे सोन्याचा पाऊस पडतो आणि मंदिर पण खूप छान आहे, बघण्यासारखं मंदिर आहे. आणि ह्या आहेत 108 शिवलिंग. इथं ह्या 108 शिवलिंग कशासाठी आहेत, तर इथं आपण जप वगैरे करू शकतो. त्यासाठी आपण 108 या शिवलिंगांना नमस्कार करून हे संपूर्ण करू शकतो. इथं पण एक महादेवाचीच शिवलिंग आहे आणि इथे प्रज्ञावर्धन स्तोत्र दिलेलं आहे, जे आपल्या विद्यार्थ्यांना विद्या अभ्यासामध्ये मदत करेल. आणि खूप साऱ्या अशा प्राचीन गोष्टी इथे पण बघू शकता. खूप साऱ्या प्राचीन गोष्टी इथं बघायला मिळतात. आणि टोटली मंदिराचा परिसर खूप छान आहे आणि इथं आल्यावर खूप प्रसन्न वाटतं. आणि इथे बघू शकता, या 3 शिवलिंग आहेत, त्यासोबत यामध्ये नंदी देखील आहेत. आणि हे मंदिराच्या स्टार्टिंगलाच आपल्याला बघायला मिळतं हे शिवलिंग. आणि इथेच दत्तांचं मंदिर पण आहे. दत्त महाराजांचं मंदिर आहे या मंदिराच्या शेजारीच. आणि पूर्ण टोटली मंदिराचा परिसर खूप छान आहे. इथे एक मुलगी उभारलेली आहे. ती आम्ही जेव्हापासून व्हिडिओ बनवतोय तेव्हापासून ती होती. मग ती थोडीशी माझ्यासोबत बोलली. तुम्हाला हे मंदिर कसं वाटतं?